श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम समस्त जनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता. हरि ओम. आपण काल अनुबंध चतुष्टय म्हणजे विषय, अधिकारी, प्रयोजन आणि संबंध या 4 घटकांवरून गीतेचा अभ्यास केला. तर आपल्याला जर का पाहिजे असेल तर आज सुद्धा आपण त्या 4 घटकांवर वेगळ्या श्लोकांनी, काल घेतलेल्यापेक्षा वेगळ्या श्लोकांनी अभ्यास करू शकतो आणि मग उद्या आपण दुसरा जो विषय गीतेचा आहे त्याच्याकडे जाऊ शकतो. तर सगळ्यांच्या वतीने तुम्ही सांगा की काय करूया. अनुबंध चतुष्टय आणखी एकदा घ्यायचं म्हणजे चांगले रिव्हिजन होईल, त्याची उजळणी होईल. आणि नाही तर मग दुसरा विषय घेऊया ना आणखीन एकदा. म्हणजे वेगळ्या श्लोकांच्या आधाराने तोच विषय घेऊ, म्हणजे जराशी पक्का होईल तो. कारण ह्याचं असतं असं की शास्त्र सुचिंतित पुनी पुनी जाई असं म्हटले रामचरितमानस मध्ये. म्हणजे रोज रोज पुन्हा पुन्हा या शास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर तेव्हा आपल्याला थोडं थोडं ते डोक्यामध्ये पक्क बसतं. आणखीन मग त्याच्यावर थोडंसं आपल्याला स्मरण वगैरे राहतं, मग ते जीवनामध्ये आपण वापरू शकतो. तर म्हणजे 10-12 वेळा एक एक गोष्ट वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे, लिहिली पाहिजे, बोलली पाहिजे, मनात विचार केला पाहिजे त्याच्याबद्दल. तेव्हा मग आपल्याला असं म्हणता येईल की आता मला थोडंसं प्रभुत्व आलं त्याच्यावर. त्यामुळे आपण आणखीन एकदा आज त्याचाच विचार करूया. तर काल आपण पाहिलं की अनुबंध चतुष्टय हा एक अध्यात्मातला एक विषय असतो. कुठल्याही ग्रंथाचा, तुम्ही उपनिषद घ्या कुठलंही, किंवा गीता घ्या, किंवा इतर कुठलाही ग्रंथ घ्या, प्रकरण ग्रंथांपैकी सुद्धा, तर त्याचा अनुबंध चतुष्टय सुरुवातीलाच दिलेला असतो. तर जसं की आत्मबोध, पंचदशी, तत्वबोध या सगळ्या ह्याच्यामध्ये पहिला जो श्लोक आहे तर तो मंगलाचरण आणि अनुबंध असं, म्हणजे नमस्कारात्मक आणि वस्तुनिर्देशात्मक असं त्याला दोन्ही म्हणतात. तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये दिलेलं असतं की कोण अधिकारी आहे या ग्रंथाचा. मग असं की जो एकदम तप्त झालेला आहे संसाराच्या तापांनी, आणखीन दुर्वार संसार दवाग्नि तप्तम दोधूयमानय दुरदृष्टवातै भीतम प्रपन्नम परिपाहि मृत्यो त्वमन्य शरणम अन्यत् न जाने. तर की तो शिष्य असा आहे की तो सगळ्या जीवनातले अनुभव घेऊन पचवून, जीवनामध्ये जे वर खाली सुख दुःख, राग द्वेष, निंदा स्तुती सगळे येत असतात, यश अपयश, आणि त्याच्यामध्ये तो हेलकावे खात असतो, गटांगळ्या खात असतो. मध्येच तो वरती आल्यासारखं वाटतं, पुन्हा त्याला खाली डुबून गेल्यासारखं वाटतं, गुदमरायला लागतो. तर असं हे चालत असं तो म्हणतो की आता बस, मला हे हेलकावे, हे झोक्यासारखं वरती खाली जाणं बस चला. तर म्हणून तो गुरूंच्याकडे येतो. असा जो आहे तो ह्याला अधिकारी आहे. आता ह्याच्यामध्ये आपण भगवद्गीतेमध्ये पण एक छान श्लोकामध्ये सांगितलं की ह्याचा विषय काय आहे पहिला म्हटलं. तर काल आपण वेगळा श्लोक घेतला, तर आज वेगळा श्लोक घेऊ त्यातलाच गीतेचा दुसऱ्या अध्यायातला 12वा श्लोक. तो थोडा विशेष आहे, म्हणजे त्याचे शब्द जे आहेत ते थोडे क्लिष्ट आहेत, असे सोपे आहेत पण तरी. नत्वे वाहम जातु नासम नत्वम नेमे जनाधिपाः न
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. आता ह्याच्यामध्ये काय काय शब्द आहेत बघा. न तू अहम जातु न आसम न त्वम न इमे जनाधिपाः न च एव न भविष्यामः सर्वे वयम अतः परम. असे शब्द आहेत. तर ह्याचा अर्थ तसा सरसकट श्लोकाकडे बघितल्यावर तसा काही लागत नाही, पण शब्दार्थ जर का पाहिला तर असा आहे की न त्वेवाहम जातुनासम. म्हणजे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत आहेत, कारण अर्जुनाला काय वाटत आहे की ह्या भीष्म द्रोणाचार्य यांना मारून मी कसं हे सगळ्या सुख संपत्तीचा, ह्या राज्याचा, विजयाचा कसा आस्वाद घेऊ. म्हणून ते त्याला सुरुवातीलाच सांगतात आणि प्रहसन निव म्हणजे हसून सांगतायत. ते हसल्यासारखं करून सांगतायत की असं म्हणजे खूप कष्ट वगैरे वगैरे चेहरा अगदी लांब केलाय किंवा मोठ्या चिंतेत पडल्यासारखा, डोक्यावर भार आल्यासारखा असं नाही. ते सहज सांगतात, एवढं काही विशेष नाही याच्यामध्ये. नत्वे वाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपाः न चैवाहम न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. कारण की अर्जुना, असं काही तू समजू नकोस की तू ह्यांना मारशील आणि हे मग निघून जातील, अदृश्य होतील, म्हणजे ते नाहीसे होतील, असं काही तू समजू नको. हे जे राजे आहेत तर ते असा कधीही वेळ नव्हता, कधीही वेळ नाही आणि कधीही येणार नाही की जेव्हा ते नसतील. त्याचप्रमाणे आपण, तू सुद्धा, मी सुद्धा, हे राजे सुद्धा, वयम म्हणजे सगळेच, पूर्वी पण होतो, आत्ता पण आहोत आणि नंतर सुद्धा राहू. म्हणजे असं कधीही क्षण येणार नाही की आपण नसू. अच्छा, तर असं हे सांगितलं. आणि सर्वे वयम अतः परम. इथे बघा परम, तर काल सुद्धा तिथे परम आलं होतं. ते परम काय आहे, तर ह्या परम बद्दल पण आणखीन पुढे सुद्धा श्लोक आहे 5व्या अध्यायामध्ये. ज्ञानेन तु तदज्ञानम येषां नाशितमात्मनः तेषाम आदित्यवत ज्ञानम प्रकाशयति तत्परम. इथं म्हटलं की ते परम, आपण सगळेजण परम आहोत. आणि इथे सांगितलं की तर ते ज्ञानच स्वतः, ते आत्मतत्वच स्वतः आपल्याला प्रकाशित होतं, म्हणजे ते स्वतःचं ज्ञान करून देतं. रामचरितमानसमध्ये मोठी प्रसिद्ध चौपाई आहे, सोही जानही जेही देहू जनाई. देवा, तर तुझं ज्ञान त्यालाच होतं की ज्याला तू स्वतः आपलं ज्ञान करून देतोस. आणि आपल्या श्वेताश्वेतर उपनिषदामधला पण प्रसिद्ध मंत्र आहे, यस्य देवे परा भक्तिर् यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः. आता इथे भक्तीचं पण महत्व सांगितलं, म्हणजे ज्ञानाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय ज्ञान नाही. वन मस्ट बी डिव्होटेड टू दॅट नॉलेज, टू दॅट स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, देन ओनली ही विल बी एनलाइटन्ड. तर इथं म्हटलं की ज्या वेळेला आपल्याला देवाची भक्ती असते, त्याचप्रमाणे आपण गुरूंना पण देवच मानतो, जे आपल्याला मार्गदर्शन करतात, जे आपल्याला शिकवतात वेदांत, अद्वैत वेदांत, तर त्यांना गुरु देवच मानतो. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ तसे ते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः. तर त्याला ते आत्मतत्व स्वतःला प्रकाशित करून देतं. आणि या गीतेच्या श्लोकात पण तसंच सांगितलंय की ज्ञानेन तु यदज्ञानम येषां नाशितमात्मनः तेषां आदित्यवत ज्ञानम प्रकाशयति तत्परम. की ज्या कोणाचं ज्ञान प्राप्त होऊन, म्हणजे शाब्दिक का होईना किंवा ग्रंथार्थ का होईना, पण ते ज्ञान प्राप्त होऊन जी अज्ञानाची वृत्ती होती ती निघून गेलेली आहे, तर त्याच्यासाठी सूर्याच्या प्रकाशासारखं स्वच्छ असं ते ज्ञान जे आहे, आत्मज्ञान, ते त्याला मिळून जातं. जसं की कोणाला सांगितलं की दिवा कुठे आहे शोध. आता दिवा कुठे आहे शोधण्यासाठी थोडासा तरी प्रकाश पाहिजे. दिवा जर का लागलेला असेल तर मग त्याला काही आवश्यकता नाही. न तत्र अन्य दीपेच्छा, आत्मबोधमध्ये म्हटलं. आणि कोणाला सांगितलं तर बाहेर सूर्य उगवलाय का पाहून ये. आता सूर्य उगवलाय का पाहण्यासाठी काही काडी उजळून आपण ती पाहणार किंवा टॉर्च मारून पाहणार, याची आवश्यकता नाही. सूर्य उगवला असेल तर त्याचा प्रकाशच इतका पडलेला असतो की आपल्याला सहज समजेल.
अच्छा. तर त्याचप्रमाणे इथे ते जे ज्ञान आहे ते स्वतःच स्वयंप्रकाशमान, सेल्फ एफल्जंट, स्वयंज्योतिही असं असल्यामुळे ते आपल्याला आणखीन काही वेगळं सांगायला आवश्यकता नाही. आपलंच आपल्याला ते समजून जातं, साक्षी भास्य असतं. तर अशाप्रमाणे परम इथे म्हटलं. तर आता मुद्दा हा चालला की भगवान सांगतात की अर्जुना, असं कधीही वेळ नव्हती की जेव्हा हे राजे, तू, मी नव्हतो आणि पुढे पण कधी नाही असणार, असं कधीही होणार नाही. अरे, फक्त ते नाम रूप आकार जेवढा आहे तर ते तेवढे फक्त बदलतील, पण ही जी यात्रा आहे ही अगदी संतत अशीच चालू राहणार, ही शाश्वत अशीच आहे. तर ज्याप्रमाणे आपण स्वतः सुद्धा पहा, जीवनामध्ये अनेक भूमिका निभावतो. कुठेतरी आपण मुलगा असतो आईचा, कुठेतरी आपण भाऊ असतो भावाचा, कुठेतरी आपण पिता असतो आपल्या मुलाचा, कुठेतरी आपण मित्र असतो, एखाद्या संस्थेमध्ये सदस्य किंवा कार्यकर्ता असतो, सेवक असतो, खेळायला कुठे गेलो तर एक क्रीडापटू असतो. तर अशा अनेक भूमिका आपण निभावत असतो, पण तरी आपण असतो एकच. अगदी त्याचप्रमाणे कितीतरी नावं, रंगरूप, आकार, क्षमता, गुण बदलले तरी ते जे तत्व आहे ते तसंच्या तसंच राहतं. हे इथे सांगितलंय. तर तो जो झाला विषय त्यांचा. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा म्हटलं की अधिकारी. अधिकारी कोण आहे याचा? तर काल आपण एक श्लोक बघितला होता अधिकारीचा. 2 श्लोक बघितले होते काल. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म संमूढ चेता. इथं पूर्णपणे शिष्य झालेला आहे अर्जुन, आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे गीतेमध्ये पण 4थ्या अध्यायात ते सांगितलं की परिप्रश्नेन, हे जे ज्ञान आहे ते कसं होईल तुला? परिप्रश्नेन सेवया. तू पहिल्यांदा काय कर, नमस्कार कर, त्या गुरूंना जाऊन नमस्कार कर. त्याच्यानंतर मग त्यांची सेवा कर आणि मग त्यांच्याशी पूर्ण ट्युनिंग करून घे तुझं. म्हणजे न बोलता सुद्धा त्यांना काय पाहिजे ते तुला कळलं पाहिजे, किंवा त्यांनी जस्ट तुझ्याकडे पाहिलं तर त्यांना काय हवंय ते तुला लगेच समजलं पाहिजे. आवाज नीट येत नाहीये माझ्याकडे, तर मी पूर्ण केलेला आहे आवाज. येतो का आवाज आता? हरिओम, आवाज येतोय का आता सगळ्यांना? तर मला वाटतं यायला पाहिजे आवाज, रोजच्या प्रमाणेच हे आहे सगळं केलेलं. तर इथे असं सांगितलं, ऐकू येत नाहीये आता, कसं बरं करावं मग? माझ्याकडचा आवाज तर पूर्ण आहे. हे याला पण लावलेलं आहे. एक मिनिट, हे याला परत एकदा जोडून घेते. कांट कनेक्ट. एक मिनिट. अच्छा, ऐकू येत नाही. आवाज येतोय का? नाही येत. नाही येते का? नाही. एक सेकंड ना, मी जरा ते हे जे आहे आपलं, येतो का आता? आता येतो? स्पष्ट स्पष्ट येतोय ना? हा, येतोय. अच्छा, दिसत पण आहे ना? 5 मिनिट आलेलं नाही त्याच्या अगोदर. अच्छा, ठीक आहे. तर इथे आपण असं म्हटलं होतं की त्यांनी शिष्यभाव पत्करला होता. आता त्याचे शिष्याचे काय काय आणखीन गुण पाहिजेत? तर आपल्याला तर माहिती आहे की काल गुरुजींनी सुद्धा उल्लेख केला की साधन चतुष्ट पाहिजे, की विवेक, वैराग्य, शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, ही षटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व, हे असलं पाहिजे. आता त्याच्या व्यतिरिक्त इथे भगवद्गीतेमध्ये भगवान अर्जुनाशी जेव्हा बोलतात तर तेव्हा सांगतात, पहा 9व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे की इदम तु ते प्रवक्ष्यामि गुह्यम अनसूयवे. अनसूयू, अर्जुनाचं काय नाव ठेवलं? अनसूयू. अनसूयू म्हणजे कोण? की जो असूया करत नाही. आणि असूयाचा आपल्या मराठीत आपण थोडीशी अर्थाची छटा जी आहे ती बदललेली आहे, पण संस्कृतमध्ये असूया म्हणजे जो कोणाचाही दोष पाहत नाही.
जो कोणाची निंदा करत नाही, जो सगळ्याचा चांगल्या दृष्टीनेच विचार करतो आणि सगळ्यांच्या मधले गुण पाहण्याची त्यांनी स्वतःला सवय लावून ठेवलेली आहे. तशी दृष्टी अशी त्यांनी विकसित केली, अशी प्रशिक्षित केली की कोणीही असेल आपल्या परिचयातलं, आपल्या व्यवहाराशी संबंधित येणारे, तर त्यांच्यातले चांगले चांगले गुण तो पाहिल, त्याच्याबद्दलच बोलेल, आणखीन तेच लक्षात ठेवेल. तर निंदा करण्यासाठी दोष दिग्दर्शन जे आहे ते करत नाही त्याची बुद्धी. आता रामकृष्ण परमहंस यांच्या ज्या धर्मपत्नी, ज्या की स्वतः सरस्वती, शारदा, दुर्गा यांचंच रूप होत्या, शारदा माताजी, तर त्यांच्या जीवनामध्ये अगदी शेवटी शेवटी त्या पूर्ण मरणासन्न होऊन होत्या. तर त्यावेळेला शिष्यांनी त्यांना विचारलं की सुखी होण्यासाठी एक गोष्ट काय करू ती सांगा. तर त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की कोणाचेही दोष पाहू नका, दोष बघणं सोडून द्या. आणि हेच आपण सकारात्मक रीतीने घेतलं तर मग ॲप्रिसिएशन हा जो गुण आहे तो आपल्या आपल्या वाढवला पाहिजे. म्हणजे चांगले 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 गुण बघून काहीतरी त्याचं कौतुक करायचं, काहीतरी त्याची आपल्याला एक त्याची दाद द्यायची, त्याची दखल द्यायची की हा कोणाच्यामध्ये हाच गुण चांगला आहे. कोणी अगदी वेळेवर येतं, हा गुण चांगला आहे. कोणी अगदी कामसू आहे, कोणी नीटनेटकं टापटीप असतं, कोणी अगदी मृदू बोलतं, कोणी सगळं जिव्हाळा खूप आहे त्यांच्यामध्ये, कोणी उदार आहे, कोणी क्षमाशील आहे. असे अनेक जे सगळे सद्गुण आहेत तर तेच पाहणं. तर ज्याला अनुसूयू म्हणतात. तर बघा हा एक छान गुण आहे, अनुसूय. तर भगवान म्हणतात की अनसूयवे अर्जुना, तू असा आहेस की कोणाचाही दोष पाहत नाहीस आणि सरळ साध्या मनाचा आहेस. आर्जवात अर्जुन. आर्जव म्हणजे रुजुत्व, रुजू म्हणजे सरळपणा, स्ट्रेट फॉरवर्डनेस. तर ज्याप्रमाणे एक झाड पण जे सरळ वाढतं त्याला अर्जुन वृक्ष असं म्हणतात. तर त्याप्रमाणे अर्जुन जो आहे तो साधा सरळ आहे आणि म्हणून तर भगवान म्हणतात की हा चांगला शिष्य आहे. तर याला मी काही लपून छपून ठेवणार नाही आणि पूर्णपणे आपलं हृदय उघडं करून, ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात त्याप्रमाणे, हृदय हृदय एक झाले, या हृदयीचे त्या हृदयी घातले, असं करून भगवान त्याला पूर्ण अनुभूती जी आहे ती देऊन टाकतात तेव्हाच. आणखीन तेव्हाच मग नंतर तो शेवटी म्हणतो की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. आता तू जे सांगशील ते मी करेन. माझा गोंधळ सगळा गेलेला आहे, माझं स्वरूप काय आहे त्याची मला पूर्ण चांगली स्मृती झालेली आहे. तर अशा प्रकारे हा विषय पहिला सांगितला की आपलं जे नित्य तत्व आहे, काळाच्याही पलीकडचं असं जे तत्व आहे, तर ते हा विषय आहे. त्याच्यानंतर पुढे येतोय का आवाज अजूनही? हरिओम, आवाज येतोय ना? येतोय हरिओम. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा, तर विषय, त्याच्यानंतर अधिकारी, मग प्रयोजन आणि मग संबंध. तर आता याच्यानंतर अजून एक आपण श्लोक बघायचा झाला तर म्हटलं की भक्त्या त्वाम अभिजानाति यावानश्चास्मी तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरः. काल आपण पाहिलं की संबंध जो आहे तो दोन प्रकारचा असतो, की एक म्हणजे गोष्ट नुसती जाणून संपत नाही, तर त्याप्रमाणे कृती करावी लागते, त्याप्रमाणे कर्म करावं लागतं, तेव्हा आपल्याला त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं, आश्वासित केलेलं जे फळ आहे ते मिळेल. जसं जसं की काल आपण पाहिलं की भूगोलाचं पुस्तक नुसतं वाचून तो प्रदेश कसा आहे ते नाही समजणार. अमेरिका अशी आहे अशी आहे अशी आहे, नुसते टीव्हीवर बघून किंवा वाचून असं समजणार नाहीत प्रवास करून. आपण स्वतः जेव्हा जाऊ तिथे, मग त्यासाठी ते व्हिसा, पासपोर्ट, तिकीट सगळं मिळवणं. आता आजकाल तर हे आणखीन न्यायचे सगळे सर्टिफिकेट, त्याच्या परीक्षा, त्या टेस्ट वगैरे, मेडिकल करा, 2 लसी घेतल्यात का, ते सगळे ऍडिशनल. तर हे करू तेव्हा होईल. पण इथे काय आहे, बौद्धबोधक संबंध. तर नुसतं ते ज्ञान झालं, आणखीन आपल्याला त्याच्यामध्ये जो परमानंद त्यांनी आश्वासित केलेला तो मिळाला, कारण अगोदरच आपलं तत्व जे आहे ते तसंच्या तसंच आहे. भ्रमर अली न्याय किंवा कीट भ्रमर न्याय असं सुद्धा याचं एक उदाहरण देतात. तुम्ही ऐकलं असेल प्रवचनांमध्ये
की जी एक माशी असते, कुंभार माशी, तर जी छोटंसं घर करते मातीचं चिटकून भिंतीला, आणखी मग आपली जी अळी आहे ते त्याच्यामध्ये ठेवून ती तिथे वरती बसून राहते, आणि ती अळी जी आहे ते सतत सतत त्या कीटकाचं, त्या भ्रमराचं ध्यान करत बसते. म्हणजे तिला जायचं असतं बाहेर, पण ही त्याला डंख करत असते बाहेर जर का गेली तर. म्हणून ते त्याच्याकडे बघता बघता ते त्याचंच रूप घेतं. म्हणजे मेटामॉर्फोसिस हे होतं, ते वास जो आहे त्याचा. तर म्हणजे हे संपूर्ण स्थित्यंतर परिवर्तन जे आहे, तर ते कसं होतं, कारण मूलतः ते तत्व जे आहे ते ब्रह्मतत्वच आहे, चैतन्य तत्वच आहे, अन्यथा नाही होणार. म्हणून नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असं बघा आपलं शेवटचं गुरुदेवांचं नाव आहे. तर नित्य मुक्त, नित्य शुद्ध आणि नित्य बुद्ध, किती छान. तर मांडुक्य कारिकामध्ये सुद्धा गौडपादाचार्य म्हणतात की आदिबुद्धा आदिमुक्ता सर्वे धर्मा सनातनाः. खरं म्हणजे आपल्यामध्ये हे आत्मज्ञान हे उपजतच आहे, कारण ते स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. फक्त त्याच्यावर आपल्याला आच्छादन पडल्यासारखं वाटतंय, आवरण पडल्यासारखं वाटतंय, आणि त्याचा भंग झाला पाहिजे. आपण स्वतःच ते मी नाही आणि जे मी खरं नाही ते मी आहे असं समजायला लागलो, तर मग हा असा गोंधळ होतो. त्या एका साधूंची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. नेहमी सांगतात प्रवचनामध्ये की एक माणूस येतो आणि तो म्हणतो की मला वाचवा तुम्ही या सगळ्या संसारातून, मला खूप अडचणी आणि खूप कष्ट हे आहेत, मला नको आता बसते. तर साधू म्हणतात की ठीक आहे, उद्या ये तू. तर तो उद्या येत, दुसऱ्या दिवशी येतो. तो बघतो तर काय, तिथे त्या आश्रमाच्या बाहेर एक मोठं झाड असतं. त्या झाडाला त्या साधूंनी दोन्ही हात दोन्ही पाय असं गच्च धरून ठेवलेलं असतं आणि ओरडत असतात, सोडा सोडा, वाचवा वाचवा, मला काढा या झाडापासून, मला मोकळं करा, माझी सुटका करा. तर तो तर बघतच राहतो की स्वतःच त्यांनी धरलेला आहे दोन्ही हातांनी दोन्ही पायांनी, आणि मग ते कसं काय सोडवायचं म्हणतात. तर तेव्हा तो म्हणतो की महाराज, तो नमस्कार करतो, महाराज तुम्ही स्वतःच पकडले झाडाला, तुम्ही स्वतः फक्त तुमचे हात मोकळे करा, जमिनीवर उभे राहा, तुमचे पाय जे झाडाला पकडलेले आहेत ते सोडून, तुम्ही मुक्तच आहात. तर महाराज लगेच हसून त्याला म्हणतात की हा, हेच मला तुला सांगायचंय की अरे, तू पण नित्य मुक्तच आहेस खरा म्हणजे. हे सगळं जे जे चालतंय ते कुठे चाललंय, प्रकृतीच्या क्षेत्रात काम करत आहे. तू तर फक्त तो पाहणारा साक्षी आहेस. पंचमहाभूत, पंचमहाभूतांच्या विषयांमध्ये काम करत आहे. त्यांनी बनलेले हे शरीर, मन, बुद्धी, या सगळ्या उपाधी भौतिकच आहेत. तर हे सगळं अनात्माच आहे. अनात्म्याच्या क्षेत्रात काम करत आहे. तर तू एवढा त्यांनी कशाला व्यथित होतो. तू फक्त तुझा राहा, की तू त्यांच्याशी तादात्म्य करतोस, म्हणून तुला असं वाटतं की मी खूप गुंतलोय, मला खूप आत्मा तर निर्लेप आहे, असंग आहे, कूटस्थ आहे, पूर्णपणे तो तेजस्वी जसा आहे तसाच आहे. त्याला कशाचाही संग होत नाही. तर अशा प्रकारे हे विषय, अधिकारी, प्रयोजन आणि संबंध, तर ह्याचा असा विचार करतात. कुठल्याही ग्रंथाचा जेव्हा आपण हे करतो, अभ्यास करतो, तर त्यावेळेला हा विषय तिथे घेऊ शकतो. आता इथलं थोडासा एक आपण शब्द बघूया फक्त, की ज्ञान. शंकराचार्य सांगतात की गीतेचं काय उद्देश आहे किंवा हेतू आहे. तर ते सांगतात की मम एते अहम एशाम. अर्जुनाची काय स्थिती झाली होती, मम येते अहम एशाम, म्हणजे हे माझे आणि मी यांचा, अशी स्थिती झाली होती. तर ती कशामुळे, तर ती मोहामुळे झाली होती. म्हणजे शोक आणि मोह. तर सुरुवातीला असतो मोह आणि त्याच्यामुळे होतो शोक, म्हणजे पहिल्यांदा असतं अज्ञान आणि त्याच्यामुळे होतं दुःख. अज्ञान म्हणजे कशाचं अज्ञान, अज्ञान म्हणजे कुठल्याही बाहेरच्या गोष्टींचं नाही, कुठल्याही कलेचं शास्त्राचं असं नाही, पण मी कोण आहे याचं अज्ञान. आणि ते झाल्यामुळे मग आपण दुसरंच स्वतःला समजून देतो, उपाधी बरोबर तादात्म्य करून, आणि मग पुन्हा आपल्याला त्या त्या उपाधींच्या ज्या मर्यादा आहेत त्या आपल्या स्वतःवर लादून घेतो आपण. आणि परस्पर अन्योन्य अध्यास याला म्हणतात, परस्पर अध्यास किंवा इतर अध्यास. आणि याच्यासाठी शास्त्रामध्ये उदाहरण देतात की अग्नीमध्ये तापवलेला लोखंडाचा गोळा. लोखंड म्हणजे अयस, अयस, जसं की आयन हा शब्द पण त्याच्यावरूनच आलेला असेल. तर ते म्हणतात की लोखंडाचा गोळा
अगोदर कसा होता? काळा होता, काळ्या रंगाचा, आणि थंडगार त्याचा स्पर्श होता, आणि गोलाकार त्याचा आकार होता. आणि अग्नी कसा आहे? अग्नी लाल रंगाचा आहे, लाल पिवळ्या रंगाचा. दुर्धर्ष आहे, म्हणजे तेजस्वी आहे, त्याला आपण असा हात लावू शकत नाही, भासतं, चटका बसतो. आणि त्याचा आकार कसा आहे? ज्वालांचा वेगवेगळा आकार आहे, सारखा तो ज्वाला बदलत असतात वेगवेगळ्या आकाराच्या. तर असे दोघांचे वेगवेगळे गुण आहेत. पण ज्या वेळेला तो अग्नी आणि तो लोखंडाचा गोळा संयुक्त होतो, म्हणजे एक दुसऱ्यांच्या जवळ येतात, तर त्यावेळेला जणू काही ते आपापले गुणधर्म एकमेकांना देतात. आता खूप वेळ झाला आणि चांगला धगधगीत अग्नी आहे, लोहाराच्या भट्टीसारखा. आता आपण कसा पाहतो नंतर, लोखंडाचा गोळा जो आहे, तर तो त्याचा रंग बदलून लाल पिवळा झालेला आहे, धगधगीत. त्या गोळ्याला आपण हात लावू शकत नाही आता, कारण चटका बसतो. आपण म्हणतो ना, अरे संसार संसार, जसा तवा चुलावर, आधी हाताला चटका आणि मग तेव्हा मिळते भाकर. तर ते इथं म्हटलं काय की तव्याने चटका बसला, पण खरं तवा चटका नाही देत. त्याच्यामध्ये जो अग्नीचा आरोप केलेला आहे, तर तो चटका देतो. म्हणजे तव्याचं आणि अग्नीचं जेव्हा संलग्न होतं, तर तेव्हा तो चटका बसतो. तर थोडक्यात सांगायचं काय, इतर अभ्यास कसा असतो, की आता तो लोखंडाचा गोळा जो आहे, त्याने त्या अग्नीचे गुण घेतले, आणि जणू काही तोच अग्निमय झाल्यासारखा तो चटका देतोय. आणि अग्नी जो आहे त्याचा रंग आता रंग तर तोच आहे, आणखी त्याचा आकार जो आहे तो लाल झाल्यासारखा दिसतोय. तो अग्नीचाच गोळा दिसतोय, लोखंडाचा गोळा न दिसता. तर एकमेकांचे धर्म जे आहे ते त्यांनी घेतले. अगदी तसंच तुम्ही बघा, आता स्वतःच्या बाबतीत ते लावून पहा, की आपलं आत्मतत्व जे आहे ते आहे अमर, अनंत, आणि आपण तो गुण शरीराला लावायला बघतो. आणि म्हणून आहे त्या शरीराने आपण टिकून राहू असा प्रयत्न करतो. खूप खूप ऑपरेशन करतात. ते म्हणतात की फेस लिफ्टिंग, फेस लिफ्टिंगची ब्युटीचे ऑपरेशन असतात. नंतर ते म्हणतात की आता नाही फेस लिफ्ट होत, मग म्हणे मला खाली ओढा तुम्ही. तर फेस लिफ्ट नाही होत, तर पुल मी डाऊन. तर अशा प्रकारे आपण स्वतःला अनेक औषधं घेऊन वगैरे अमर करायला बघतो. म्हणजे काय केलं? आत्म्याचा गुणाचा आरोप आपल्या शरीरावर केला. आणि दुसरी गोष्ट, शरीर जे आहे ते नश्वर आहे. तर आपण म्हणतो की मी मरेन, आणि म्हणून ती भीती, मी म्हातारी होईन म्हणून ती भीती, मला रोग होईल म्हणून ती भीती. म्हणजे काय केलं? शरीराचे जे धर्म आहेत, म्हातारं होणं, म्हणजे जरा, रोग येणं, व्याधी येणं आणि मृत्यू, हे आपण आत्म्यावर आरोपित केले. आणि आत्म्याचे जे गुणधर्म आहेत, नित्य, निरंतरता, अविनाशित्व, ते शरीरावर आरोपित करून ते टिकवायला बघतोय. तर असे आपण गल्लत करून टाकतो. तर हे न करता जेव्हा स्वच्छ ज्ञान होतं, गुरुजी म्हणतात की क्लॅरिटी ऑफ नॉलेज, आणि ती केव्हा येते? प्युरिटी ऑफ माइंड. तर जेव्हा चित्तशुद्धी होते, तेव्हा ही ज्ञानाची स्पष्टता जी येते आपल्यामध्ये येते. आणि मग आपल्याला हे जे सगळं बाकीचे स्थित्यंतर होतात, तर त्याच्यामध्ये खूप काही आपण गुंतत नाही. हे तर होणारच, आणि ते मला होतंय असं काही वाटत नाही. मग आपण पूर्णपणे त्याच्यापासून त्रयस्थ होऊन जातो. तर अशा प्रकारे हे विषय, अधिकारी, प्रयोजन आणि संबंध, याचा आपण थोड्या थोड्या वेगवेगळ्या श्लोकांनी अभ्यास केला. कालही आपण श्लोक बघितलं, ते आजही पाहिलेला, सगळ्याला म्हणून अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. तर मला असं वाटतं की काल आणि आज म्हणून थोडीशी आपल्या ह्याच्यामध्ये स्पष्टता आली असेल, समज जी आपली आहे त्याच्याबद्दल. उद्या आपण गीतेचा तात्पर्य, तर शास्त्राप्रमाणे तात्पर्य काढण्याचे जे 6 गुण आहेत, तर त्याप्रमाणे गीतेचं तात्पर्य काय. इतके दिवस आपण गीता ऐकतो, वाचतो, खूप जण लिहून पण काढतात, तर ते कसं काय, त्याचं तात्पर्य कसं ठरवायचं, तर त्याचा आपण अभ्यास करायला लागू उद्यापासून. तर एकाने म्हटलं की गीता इज द हायवे टू हॅपीनेस, म्हणजे आनंदाकडे जाणारा राजमार्ग म्हणजे गीता आहे. तर हे कसं काय, तर त्याचे 6 जे मार्ग, लक्षणं सांगितले शास्त्रामध्ये, त्याप्रमाणे गीता तात्पर्य आपण पाहूया उद्या. आणि आपल्याला जर का ते दिलेलं आहे, सुरेश बातला यांचं, आपल्या चिन्मय मिशन पवईच्या जी IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे जे आहेत, त्यांचा नंबर पाठवलाय मी. तर त्याच्यावरून फक्त ती ईमेल करून घेतली, किंवा आत्ता जी ईमेल असेल त्याच्यावरचं पण जरी YouTube चॅनल करून घेतलं, तर कोणालाही आपल्या आपल्या सवडीने हे प्रवचन
ऐकता येतील किंवा आपल्याला पण पुन्हा ऐकायचं असेल तर ऐकता येईल. याचा लाभ आणखीन लोकांना होऊ शकेल. तर त्या चॅनेलशी जर का जोडून डायरेक्ट त्याच्यावर लाईव्ह केलं तर आणखीन चांगलं. आणि त्याच्यात काही विशेष आपल्याला करायला नको, फक्त ते चॅनेल आपण ऍक्टिव्ह करून घ्यायचं. तर जमलं तर पाहूया आपण. थांबूया आता इथे. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु.